दीक्षाच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आज आपण गरमागरम आणि खुसखुशीत भजी बनवणार आहोत. पावसाळा असो किंवा चहाची वेळ, गरम भजीची मजा काही वेगळीच असते. आज एकदम कुरकुरीत आणि टेस्टी भजी बनवणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात तयार होणारी ही भजी नक्की करून बघा. तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. मूग भजी ही आपल्या पारंपरिक खाद्य संस्कृतीत एक अत्यंत लोकप्रिय आणि आवडीची डिश आहे. साध्या मुगापासून तयार होणारी ही भजी चव, कुरकुरीतपणा आणि पौष्टिकता यांचं सुंदर मिश्रण आहे. पावसाळा असो, संध्याकाळची चहाची वेळ असो किंवा अचानक काहीतरी खमंग खायची इच्छा झाली की मूग भजी हा सगळ्यांचा पहिला पर्याय ठरतो. मुगामध्ये प्रोटीन, फायबर आणि शरीराला आवश्यक असे अनेक पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ही भजी केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठी चांगली मानली जाते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही भजी आवडते. विशेषतः मुलांसाठी ही एक असा स्नॅक्स आहे की जो त्यांना पोटभर आणि समाधान देणारा असतो. गावाकडच्या पद्धतीने बनवलेली मूग भजी तर अजूनच खास लागते. साधे मसाले, घरगुती चव आणि गरमागरम तळलेली भजी यामुळे तिची चव अधिकच खुलते. भजीचा कुरकुरीत बाहेरचा भाग आणि आतून मऊ टेक्स्चर हे तिचं खास वैशिष्ट्य आहे. चहाबरोबर खाल्ली तर तिची मजा काही दुप्पटच होते. सकाळी तुम्ही ही भजी चहासोबत खा, अप्रतिम लागतात. मूग भजी ही केवळ एक स्नॅक्स नसून अनेक आठवणींशी जोडलेली असते. पावसाळ्यात घरात बसून गरम भजी खाणं, कुटुंबासोबत गप्पा मारणं किंवा मित्रमैत्रिणींना सोबत घेऊन आनंद लुटणं या सगळ्या क्षणांना मूग भजी एक वेगळीच चव देते. त्यामुळे ही डिश फक्त पोट भरणारी नसून मनालाही आनंद देणारी आहे. आजच्या धावपळीच्या जीवनातही मूग भजीचं महत्त्व कमी झालेलं नाही. उलट झटपट तयार होणारी आणि सगळ्यांना आवडणारी अशी ही डिश असूनच लोकप्रिय होत आहे. आता लहान मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी असा पोटभर आणि टेस्टी नाश्ता नक्की बनवून द्या. सुट्टीच्या दिवसांमध्ये लहान मुलं सारखे खाऊ मागतात. त्यांच्यासाठी तुम्ही गरमागरम भजी बनवून द्या, अप्रतिम लागतात आणि मुलंसुद्धा आवडीनं खातात. मुलांच्या सुट्ट्या स्पेशल बनवण्यासाठी असा स्वादिष्ट आणि पोटभरीचा नाश्ता तर तुम्ही करून तर बघा. लहान मुलांना आवडेल आणि त्यांचं पोटही भरेल असा नाश्ता आहे. आजच्या धावपळीच्या जीवनातही मूग भजीचं महत्त्व कमी झालेलं नाही. उलट झटपट तयार होणारी आणि सगळ्यांना आवडणारी अशी ही डिश असून अजूनच लोकप्रिय होत आहे. घरगुतीपणा, चव आणि पौष्टिकता यामुळे मूग भजी प्रत्येकाच्या मनात स्थान करून आहे. सुट्टीच्या दिवसांमध्ये मुलांसाठी झटपट आणि भरपेट नाश्ता म्हणून ही भजी ओळखली जाते. मूग भजीची खासियत म्हणजे ती झटपट तयार होतात आणि चव, पौष्टिकता दोन्ही टिकवून ठेवतात. रोजच्या धावपळीच्या जीवनात अशी ही भजी खूप उपयोगी पडते. शिवाय घरातले सगळे लोक ही मूग भजी आवडीनं खातात. त्यामुळे ती एक एकदम परफेक्ट फॅमिली डिश ठरते. गावाकडच्या पद्धतीने बनवलेली ही मूग भजी तर अजूनच खास लागते. ही भजी तुम्ही पावासोबत खा, कोणत्याही नारळाच्या चटणीसोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खा, अप्रतिम लागते. घरगुती चवीत तयार होणारी ही भजी भाकरी, पाव याच्यासोबत खायला सुद्धा अप्रतिम लागते. तिची चव साधी असली तरी मनाला समाधान देणारी असते. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ही गरमागरम भजी बनवून बघा, तुम्हा सर्वांना खूप आवडेल. मूग भजी ही आपल्या घराघरात बनणारी अतिशय साधी पण तितकीच पौष्टिक आणि चविष्ट भजी आहे. विशेषतः मराठी घरांमध्ये मूग भजीला एक वेगळीच ओळख आहे. ही भजी केवळ चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. हलकी, पचायला सोपी आणि तुम्ही रोजच्या जेवणात सुद्धा हिचा सहज उपलब्ध करू शकतात. मुगामध्ये प्रोटीन, फायबर आणि अनेक आवश्यक पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ही भजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. गरमागरम मूग भजी खाण्यासाठी तयार आहेत. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.